नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 40 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याच्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे 1 मीटर आणि इथे तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवणार आहे. तर हा आहे ब्लाऊज पीस. तर इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवते. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. पहिल्यांदा आपण इथे पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहोत. इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवलेले आहे. खालच्या साईडून चॉक मारून सरळ करून घ्यायचे आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 14 इंचावर माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे 7.5 इंच. तर त्याच्यासाठी इथे मी शोल्डर 6.5 इंच ठेवलेले आहे आणि मुंड्यासाठी देखील 6.5 इंच घेतलेले आहे. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर मी 10 इंचावर माप टाकून घेतले आणि 2 इंच मार्जिनचे. 40 छातीचा ब्लाऊज आहे. कमर आहे 30 इंच, त्याचं चौथं 7.5 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 2 इंच मार्जिनसाठी. इथे मी मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतली आणि खालच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घेतले. इथे मी गळा रुंदी 3 इंच ठेवलेली आहे. इथे आपल्याला तुमच्या ब्लाऊजच्या मापाने जेवढी शोल्डर तयार येते तेवढी आपल्याला ठेवायची आहे. शिलाईमध्ये जाईल, शिलाईमधलं पकडून कपडा. इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची 8 इंच ठेवलेली आहे. तयार आहे 7.5 इंच आणि रुंदी 3 इंच घेतलेली आहे. जेवढी आपण वरच्या साईडला 3 इंच घेतली तेवढीच खालच्या साईडला घेतली. आणि इथे मी टक्स रुंदी घेतलेली आहे 5 इंच आणि उंची 5 इंच. पाठीमागच्या गळ्याची उंची कमी असेल तर टक्स उंची जास्त घ्यायची, 5 किंवा 5.5 इंच घ्यायचे. 40 छातीसाठी पाठीमागचा गळा जर ओपन असेल 9-9.5 इंचाचा तर 6 इंचाचे शोल्डर घ्यायचे. इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे म्हणून मी 6.5 इंच शोल्डर घेतलेले आहे. आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर मी पाठीमागचा भाग जो कटिंग करून झालेला आहे तो आहे तसंच ठेवून घेतलेला आहे आणि साईडहून आकार काढून घ्यायचा. मुंड्याच्या साईडला अर्धा इंच घेऊन मी आतल्या साईडहून गोलाई देऊन घेतली. गळ्याची रुंदी इथे मी 3 इंच घेतलेली होती, त्याप्रमाणे माप टाकून घेतले आणि शोल्डरच्या साईडहून डाऊन करून घेतले. पुढच्या गळ्याची उंची तयार 5.5 इंच आहे, तर इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथून आपल्याला वरच्या साईडला 1 इंच घ्यायचे कटोरीसाठी. इथे योगपट्टी मी पुढच्या साईडहून 3 इंच घेतलेली आहे आणि बगलच्या साईडला 2.5 इंच आणि इथे वरच्या साईडला अर्धा इंच गोलाकार देऊन घ्यायचा कटोरीसाठी. कटोरी इथे मी 5.5 इंच घेतलेली आहे कारण ब्लाऊजच्या मापाच्या ब्लाऊजची कटोरी तयार 5.5 इंच होती म्हणून मी इथे 5.5 इंचच घेतलेले आहे. आणि मुंड्याच्या साईडहून मी इथे 2.25 इंच घेतलेले आहे. खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतले योगपट्टीसाठी. इथे मी पुढच्या भागाची कटिंग करून घेते. इथे पुढच्या भागाची कटिंग झालेले आहे. आता इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते. तर बाहीची पूर्ण उंची आहे 5.5 इंच. इथे मी अस्तर डबल फोल्ड करून ठेवलेले आहे. खालच्या साईडून सरळ करून घ्यायचे चॉक मारून. त्याच्यानंतर इथे आपल्याला बाहीचे पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 6.5 इंच घेतलेले आहे. इकडून आपल्याला 1 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि आपल्याला पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोलाई येते ती मापून घ्यायची. वरच्या साईडला शोल्डरचे अर्धा इंच सोडायचे आणि जिथपर्यंत फिटिंगचे माप येते तिथपर्यंत
मोजून बघायचे. इथे माझे 9 इंच आलेले आहे. त्याच्या मापाने मी इथे माप टाकून घेते. पुढच्या साईडला अस्तर कमी पडते तर इथे मी आधी कटिंग करून घेते. त्याच्यानंतर पुढच्या साईडला जे एक्स्ट्राचे अस्तर आहे ते ठेवून घेते. अशा प्रकारे इथे मी 9 इंचावर माप टाकून घेतले आणि पुढच्या साईडला 2 इंच मार्जिनचे. दंडगीर आहे 13 इंच, त्याचा मी 6.5 इंच घेतले आणि 2 इंच मार्जिनचे. शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे स्लीवचे माप. आता आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर जी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे ती क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची. कधी पण कटोरी आपल्याला क्रॉसमध्येच ठेवून घेऊन कटिंग करायची आहे, नाहीतर आपल्याला चेस्टमध्ये टाईट होते. इथे मी साईडहून चॉक मारून घेते. इकडच्या साईडहून अर्धा इंच घ्यायचे आणि इकडून पाव इंच. इथून आपल्याला 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडहून. इथून सरळ रेष आखून घेतली आणि कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स पॉईंटसाठी कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथून आपल्याला वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि रेषेच्या खालच्या साईडला 1.5 इंच. त्याच्यानंतर टक्सचे माप टाकायचे 1.5 इंचावर. दोन्ही साईडहून 1.5 इंच घ्यायचे. इथे कटोरी वाढवून झालेली आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. कटोरीला पॉईंट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला दुसऱ्या साईडला समजते टक्स कुठून मारायचे आहे ते. इथे मी ब्लाऊज पीस उलटा करून ठेवलेला आहे उलट्या साईडून. पहिल्यांदा आपल्याला इथे स्लीवचे कटिंग करायचे आहे. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर पूर्ण कटिंग झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड उरते ते मी इथे शेवटला कटिंग करून घेते. त्याच्या आधी आपल्याला इथे जे एक्स्ट्राचे जे बाकीचे जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून इथे कटिंग करून घेते. साईडहून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. उलट्या साईडून चॉक मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला शिलाई करतेवेळी पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. ब्लाऊज पीसवरती कटोरी आपल्याला इथे क्रॉसमध्येच ठेवून घ्यायची आहे. इथे आपल्याला स्लीवसाठी कापड कटिंग करून घ्यायचं आहे. कमी पडत होता त्याच्या मापाने. इथे ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. तर इथे मी अस्तर आणि ब्लाऊज पीसची कटिंग करून घेतलेली आहे. ते पूर्ण तयार करून घेतलेले आहे शिलाई करून. त्याच्यानंतर इथे मी पाठीमागच्या भागाचे टक्स देऊन घेते. दोन्ही साईडला टक्स मारून डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची. तर कमरपट्टीसाठी आपल्याला इथे अस्तर 1.5 इंचाचा कटिंग करून घ्यायचा.
आणि जिथे टक्स दिलेली असते तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची, म्हणजे कमरपट्टी व्यवस्थित बसते. त्याच्यानंतर वरच्या साईडून कमरपट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची. आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. इथे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. इथे मी कटोरीला शिलाई करून घेते, टक्स पॉईंट आहे तिथे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर कधी पण कटोरी बगलच्या साईडच्या पार्टपेक्षा जास्त असते, तर आपल्याला अशा पद्धतीने बगलचा जो पार्ट असतो तो कटोरीवरती ठेवून घ्यायचा आणि थोडासा हलकासा खेचून लावायचा, शिलाई करायची, म्हणजे दोन्ही पार्ट बराबर येतील. अशा पद्धतीने त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एकदा चेक करून घ्यायचे दोन्ही पार्ट बराबर आहेत की नाही ते. जर कमी जास्त होत असेल तर कटिंग करून नाही टाकायचं. जिथे टक्स पॉईंट आपण देतो, टक्सची शिलाई, तिथे अजून एक दाब देऊन घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे दोन्ही कटोऱ्या बरोबर आल्या आहेत. आणि एकदा कटोरी चेक करून घ्यायची. इथे माझी 6 इंच आलेली आहे. तर तयार मी 5.5 इंच घेतलेली होती, तर अर्धा इंच पुढच्या आयहुकच्या पट्टीमध्ये जाईल. त्याच्यानंतर इथे मी योगपट्टी जोडून घेते. योगपट्टीला डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर सरळ बाजूला करून घ्यायची. इथे पुढच्या साईडचे दोन्ही पार्ट बराबर आलेले आहेत. एक्स्ट्राचे जर बाहेरच्या साईडला कापड येत असेल तर थोडे कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे आपल्याला आयहुकच्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता ब्लाऊजच्या मापाने बराबर आलेले आहे. ब्लाऊज पीसच्या उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचे होते, म्हणून खालच्या साईडला योगपट्टी अर्धा इंच जास्त आलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी आयची पट्टी, हुकची पट्टी तयार करून घेतलेली आहे. आयची पट्टी आपल्याला इथे पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर सरळ बाजूला पलटवून घेऊन शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर अजून एक दाब देऊन घ्यायचं. त्याच्यानंतर एकदा चेक करायचे दोन्ही आयहुकच्या पट्ट्या बराबर आल्या पाहिजेत. इथे तुम्ही बघू शकता एकदम बराबर आलेल्या आहेत दोन्ही पट्ट्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे आयची पट्टी सोडून आतल्या साईडला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे, जे पार्ट तयार करून घेतलेले आहेत ते. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग देखील ठेवून घ्यायचा आणि मुंड्याच्या साईडून सरळ करून घ्यायचे चारही भाग. आणि एक्स्ट्राचे जे कापड असेल ते कटिंग करून घ्यायचे, त्याच्यामुळे आपले फिटिंग बराबर येते.
इथे मी शोल्डर शिलाई करून घेते. पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई देऊन घ्यायची, त्याच्यानंतर उलट्या साईडला करून अर्धा इंचाची शिलाई द्यायची. त्याच्यानंतर इथे आपल्याला स्लीव जोडून घ्यायचे आहेत. तर स्लीवचा मध्ये काढायचा आणि पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. इथे मी स्लीव्जवरती डबल शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते आणि शिलाई करून घेते. तर कमर आहे 30 इंच, त्याच्या मापाने आपल्याला इथे माप टाकून घ्यायचं आहे. आणि स्लीवची फिटिंगचे माप आहे 6.5 इंच आणि छाती आहे 40 इंच, तर 10 इंचावर माप टाकून घेतले. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील स्लीव जोडून फिटिंग करून घ्यायचं आहे माप टाकून. इथे मी साईडून फोल्ड करून घेतलेले आहे आणि 2 ते 3 शिलाया मारून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईड देखील तयार करून घ्यायचे आहे. इथे दुसरी साईड देखील मी तयार करून घेतलेली आहे. ब्लाऊज पूर्ण झालेला आहे आणि गळ्याला मी पायपिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान झालेला आहे ब्लाऊज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील.